आपण जो आपल्या घरी कुरकुरीत काजू आणतो ना, त्याची प्रोसेसिंग फार डिफिकल्ट आहे बरं का. तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काजू ॲक्च्युली प्रोसेस कसा होतो. हे जे गोपाळ नारायण आजगेकर यांची स्मॉल स्केल इंडस्ट्री आमच्या गावी जी आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला समजेल की ॲक्च्युली काजू तयार कसा होतो. झाडाचा तोडला आणि काजू खाल्ला असं होत नाही. त्याला या मशनीतून जावं लागतं, जेणेकरून तो आपल्या खाण्यासाठी रेडी होईल. ही जी समोर मशीन दिसती आहे ना, त्याला बॉयलर असं बोलतात. बॉयलरला लागूनच बर्नर आहे आणि त्या बॉयलरमध्ये सुमारे 350 काजू हा उकडला जातो, बॉईल केला जातो आणि मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात होते. एकदा का काजू बॉईल झाला की या कटर मशीनमध्ये तो काजू जो आहे तो टाकला जातो. कटर मशीनचं काम हे असतं की टरफलापासून काजू जो आहे तो वेगळा केला जातो. जे वरचं जाडसर टरफल असतं त्याच्यापासून हा काजू जो आहे तो सेपरेट केला जातो. मशीनमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे अगदी काही सेकंड्समध्ये काजू कट होत आहे आणि कलेक्ट करता येतो. आजकाल बरेच ॲडव्हान्स मशिनरीज आले आहेत याच कामासाठी. पूर्वी हे काम जे आहे ते मॅन्युअली व्हायचं, पण आता त्यासाठी मशिनरीज आलेत. काही सेकंड्समध्ये, काही मिनिटांमध्ये तुम्हाला काजू जो आहे तो कट करून तयार मिळतो. आता ज्या या लेडीज तुम्हाला दिसतात ह्या गावातल्याच आहेत आणि गावातल्या बायकांना छान उद्योग मिळालेला आहे आता. आणि त्या काय करतात की या सीड्सना त्या टरफलांपासून वेगळं करण्याचं काम करतात. आणि हे जे मशीन दिसत आहे त्याला आपण मॉइश्चर असं म्हणतो. मॉइश्चर जे मशीन आहे ते ॲक्च्युली त्या सीड्समधलं मॉइश्चर जे आहे ते पूर्णतः काढून घेतं. त्याला एक फॅन अटॅच्ड आहे आणि त्या मशीनमध्ये ठेवल्यानंतर तो काजू जो आहे तो अतिशय कुरकुरीत आणि मॉइश्चर फ्री असा बनतो. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला इलॉंगेटेड असं मशीन दिसत आहे ते फारच इम्पॉर्टंट काम करतं. त्याच्यामध्ये जेव्हा आपण हे मॉइश्चर फ्री काजू टाकतो त्या काजूवरती जे एक लेयर राहिलेलं असतं शेवटचं, ते अगदी पील होऊन आपल्याला पांढरा शुभ्र काजू जो आहे तो रेडी मिळतो. बरं, याच्यामध्ये अनेक सेक्शन्स होतात जेणेकरून आपल्याला तुकडा काजू, एकदम कणी काजू आणि अखंड काजू हे सेपरेट होऊन येतात. पूर्वी हे सुद्धा काम बायका घरी घेऊन जायच्या आणि घरातूनच त्याच्यावरचं जे साल असायचं ते काढून घेऊन यायच्या. वजनावरती त्यांना पैसे मिळायचे. पण आता हे काम अगदी सोपं झालेलं आहे आणि मशीनमध्येच आपल्याला तुकडा काजू, अखंड काजू हा मिळतो. म्हणायला जरी ही स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल तरी याचे व्याप मात्र मोठे आहेत. गावातलेच शेतकरी जे शेतामध्ये काजू पिकवतात त्यांना अगदी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आपले काजू विकण्यासाठी. हे जे काजू पील होऊन येतात ते इथेच आपण रेडी करत नाही, तर यांना पुन्हा एकदा ड्रायरला ड्राय केलं जातं. ड्रायरचं मशीन तुमच्या समोरच आहे. इतकं मोठं मशीन आहे, इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्यांना पुन्हा कुरकुरीत केलं जातं आणि लास्टली ग्रेडिंग केलं जातं. ग्रेडिंग म्हणजे लहान मोठी जी सीड आहे ती सेपरेट केली जाते आणि त्यानुसार त्याचं पॅकेजिंग केलं जातं. त्याचे रेटसुद्धा तशाच प्रमाणे असतात. पॅकेजिंगचं सुद्धा खूप व्यवस्थित त्यांनी ध्यान ठेवलेलं आहे. अशी ही आमची छोटीशी स्मॉल स्केल इंडस्ट्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल.